राज्यातील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहांमधील गंभीर अनियमिततांवर महालेखा परीक्षक अर्थात कॅगच्या अहवालाने बोट ठेवलं। 2022 ते 24 या कालावधीत कॅगने राज्यातील 18 शासकीय आणि 21 अनुदानित वसतिगृहांची प्रत्यक्ष पाहणी केली। यापैकी 6 वसतिगृहांमध्ये कागदोपत्री विद्यार्थी आणि कर्मचारी दाखवून कोट्यवधी रुपयांचं अनुदान उचलल्याचं समोर आलंय। अनेक ठिकाणी विद्यार्थी प्रत्यक्षात नसणं, आवश्यक सुविधा उपलब्ध नसणं आणि इमारत मोडकळीस आलेल्या अवस्थेत असल्याचं निरीक्षण या अहवालामध्ये नोंदवण्यात आलं। जालना जिल्ह्यातील एकूण 4 अनुदानित वसतिगृहांचा कॅगच्या अहवालात समावेश आहे। त्यापैकी एक वसतिगृह जालना शहरातल्या मोदीखाना परिसरात आहे। उर्वरित 3 जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आहे। कागदोपत्री विद्यार्थी आणि कर्मचारी दाखवत अनुदान घेतल्याचा ठपका या वसतिगृहांवर ठेवण्यात आलेला आहे। कॅगच्या पाहणीनंतर समाज कल्याण विभागाने 2024-25 या रोजी वसतिगृहांची मान्यता आणि अनुदान रद्द केलं। कॅगच्या अहवालामध्ये राज्यातील सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या 6 वसतिगृहामध्ये बोगस विद्यार्थी दाखवून कोट्यावधी रुपयाचं अनुदान लाटल्याचं समोर आलेलं आहे। जालना जिल्ह्यात एकूण 4 वसतिगृहामध्ये अशा प्रकारे बोगस विद्यार्थी दाखवून अनुदान लाटल्याचं समोर आलेलं आहे। जालना जिल्ह्यामध्ये एकूण 4 वसतिगृह आहेत। त्यापैकी धम्मदीप संघ संचलित महात्मा ज्योतिबा फुले विद्यार्थी वसतिगृह आहे आणि या वसतिगृहामध्ये साधारण मागील वर्षापर्यंत म्हणजे 2024-25 पर्यंत या ठिकाणी लाखो रुपयाचं अनुदान उचलल्या गेलेलं आहे। खरं तर सामाजिक न्याय विभागाने या ठिकाणी वर्षभरापूर्वी पडताळणी केलेली होती, ज्यामध्ये जी संख्या दाखवलेली होती एकूण 38 विद्यार्थी संख्या दाखवण्यात आली होती कागदपत्री आणि एक अधीक्षक दाखवण्यात आलेलं होतं। या ठिकाणी तपासणी दरम्यान असंख्य त्रुटी आढळल्या आणि एकही विद्यार्थी आढळला नाही। त्यामुळे वर्षभरापूर्वी समाज कल्याण विभागाने या ठिकाणी अनुदान बंद केलेलं आहे। जालना जिल्ह्यातील मंठा असेल, जाफराबाद असेल आणि जालना तालुक्यातील गोलापांगरी या 4ही वसतिगृहामध्ये अशाच प्रकारचे दोष समाज कल्याण विभागाला आढळले आणि 4ही वसतिगृहाचं अनुदान वर्षभरापूर्वी बंद करण्यात आलेलं आहे। मात्र त्यापूर्वी लाखो रुपयाचं अनुदान लाटणाऱ्या या वसतिगृहाच्या संचालकावरती आता नेमकी काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। रवी मुंडे, एबीपी माझा, जालना।